नमस्कार म्हणजे मी समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता इथे म्युझियमला आले। शिवकालीन खेडेगाव म्हणून आहे इथे, आपल्या प्रतापगडच्या इथे पायथ्याशीच आहे। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। हे शिवकालीन खेडेगाव आहे, बघायला चालले। एका शेतकऱ्याने निर्माण केले, तयार केलेलं आहे। इथे 100 रुपये पर माणसाला तिकीट आहे आतमध्ये प्रवेशासाठी। कुणाचा गेले तो बघा, कोण इतिहास बघतो आपला। एका माणसानं जागेवर 5 करोडचा लोन काढून इतिहास सांभाळतोय। सरकार सांभाळत नाही, कोणी सांभाळत नाही, तरी पण बिंदास झोपतो, तो टेन्शनच घेत नाही। महाराजांचा इतिहास बघायला मिळेल काय असा पिल्लू? हा महाराजांचा आपला इतिहास आहे। इथे इतिहास बघण्यासाठी 100 रुपयाचं प्रत्येक माणसी तिकीट घेतलं जातं, पण इतिहास खूप छान आहे केलेला तयार। अरे हे बघ किती सुंदर बनवलंय। हा थांब, बैलगाडी पण केली तयार, वा। अप्रतिम असे मावळे उभे केलेत। कोण मशाल घेऊन आहे, कोण तलवार घेऊन आहे, तर कोण कुऱ्हाड घेऊन आहेत, पारे घेऊन आहेत। हे आपला इतिहास आपल्याला इथे आल्यावर बघायला मिळतो, खूप छान आहे। आतमध्ये प्रवेश केल्यावर पुढील सर्व हे जे निर्माण केलेलं आहे ते जवळजवळ खूप मोठा परिसर आहे। हे बघा किती छान आहे। हे आपले राजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजे, तुम्हाला माझा शतकोटी प्रणाम। पूर्वीच्या काळात आपली घरे कशी असायची त्याचा हा देखावा दाखवला आहे। शिवाजी महाराजांच्या काळातले हे वासुदेव आहे। लहानपणी खेळायचो आम्ही, तो गेम आहे। खूप छान केलेली आहे आपल्या खेडेगावातील, म्हणजे शिवकालीन खेडेगाव म्हणून तयार केलेलं आहे। तर इथे आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे, परत घोडा, आपण लहानपणी काय खेळायचो ते, बकऱ्या, खूप छान प्रकारे तयार केलेलं आहे। प्रतापगडच्या इकडेच आहे या साईडला। अरे वा, काय सुंदर आहे। हा खरंच, हे बघ, हे पहिल्यातले दिवे आणि हे भिंतीच्या आतमध्ये असणारे खिडक्या ह्या पूर्वीच्या काळातल्या, खूप छान आहे। हा, अरे हे पण आहे मुसळ। पूर्वीच्या काही याच्यामध्ये भात कुटायचे। पूर्वी कसं गिरणी नव्हत्या, त्यावेळी ह्याच्यामध्ये भात कुटून तांदूळ बाहेर काढले जायचे। पूर्वीच्या काळातला हा राजवाडा आहे। जे श्रीमंत लोक आहेत त्यांचे हे असे राजवाडे असायचे। पिल्लू, झोपाळा पण आहे ते। हे बघ, नामनदिवे कसले पूर्वी काळातले बघ। बसण्यासाठी झोपाळा पण आहे। हे बघा, खूप छान पद्धतीने तयार केलेले आहे। पूर्वीच्या काळातलं आपल्याला आता सध्या बघायला मिळत नाहीत, पण इथे त्याची कलाकृती तयार करून ठेवलेली आहे। पानाचा डब्बा आहे ना, पानाचा डब्बा पण आहे। माणसं बसलेली दाखवलेत, पुतळे वगैरे तयार करून। हे पूर्वीचे पाणी भरून ठेवायचे ते हंडे आहेत। तुळस आहे इथे, तुळशीची पूजा करताना दाखवलंय। हे बघा, सुपारी फोडायचे वेगवेगळ्या प्रकारचे अडकित्ते आता काय आपल्याला बघायला मिळणार आहेत। बघा कसे आहेत, आणि हे अवजारे आहेत, काही आपल्याला बघण्यासाठी ठेवलेली आहेत। हाय फ्रेंड्स, कसे आहात? बरे? मी आज प्रतापगडमध्ये आली आहे। इथे एक वाडा आहे, तर एक नावाचा वाडा आहे, तिथे मी बसलेली आहे, झोपाळ्यावर बसलेली आहे। झोपाळ्यावर बसली आहे। हा, हे अप्रतिम आहे, इथे जरूर भेट द्या। हा, पूर्वीच्या काळात सगळं आताचे हे बघायला मिळणार नाहीत आपल्याला, पण त्याची आठवण, इतिहास आपल्याला जिवंत ठेवलेला आहे। इतिहास तो आता आपल्याला इथे बघायला मिळतोय। ही आहे रवी, हिला आपण ताक उसळायला वापरतात ती रवी आहे पूर्वीतली। हे आहे भांडी आहेत ही पूर्वीच्या काळातली। अरे, तांब्याची पितळेची भांडी पूर्वी वापरायची ती जेवणासाठी, आता हल्ली ती कमी होत चाललेत।
आता कोण त्यांचा वापर करत नाही, पण ही आपल्याला इथे आल्यावर बघायला मिळतात. अप्रतिम असं आहे इथे केलेलं तयार. 12 बलुतेदार. हां म्हणजे पूर्वी गाव कसं तर सगळी वस्तू गावातल्या गावात उपलब्ध व्हायच्या ना, हां हां त्याच्यापूर्वी म्हणजे असं गाव बनवलेलं आहे. हां आणि बघा तिकडे कुंभार दाखवले, हां कुंभार दाखवले, चांभार आहेत काय तिकडे? हां प्रत्येकांचे व्यवसाय दाखवलेले. दाखवलेले आहेत. आणि हे इथे काय दाखवलंय? पाटलांचा वाडा दाखवलाय. पाटलांचा वाडा आहे का? हम्म. हां हां हां. मग त्या इकडे भांडी वगैरे ती त्यांचीच भांडी. हा, त्यांचं आता गावातले श्रीमंत लोक म्हटलं तर हे गावची पार्टी होय का? हां त्यामुळे त्यांचं ते किचन दाखवलं. तांबे भांडे जात हां. अजून इकडे ते वासुदेव बघून आला. नाही जाणार आहे आता. तिकडे लोहार दाखवलेले, मीठ दाखवलेले, बुलडांचं घर दाखवलंय, होय काय? शेतकऱ्यांचं घर दाखवलंय. आणि ते हे आहेत ते वासुदेव. समोर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. ओके. हां बघ. बापरे, बघितल्यावर कसं वाटतंय. हे बघ मडकी घडवलेली. हा बघा मडकी घडवणार. हा बघ मडकी घडवताना. हा कपड्या भरतानाची कासारीन दाखवली. हिचं पण घर असेल आतमध्ये व्यवस्थित बनवलेलं. हे बघा पूर्वीच्या काळातली कढी कशी असायची. आता ही कढी बघा काही काळांतराने आपल्याला बघायला मिळणार पण नाहीत. हे बघ विटी दांडू खेळताना कशी विटी दांडू खेळतात बघ. पहिले आम्ही असं विटी दांडूनी खेळायचं. हे आताच्या मुलांना काय माहिती नाही ना, त्यांना दाखवण्यासाठी ही कलाकृती तयार केलेली आहे. खूप छान आहे पण, आहे की ना? एकदम मस्त. हां गावाला आल्यासारखं, एक गाव तयार झाल्यासारखं. हे बाई विहीर आहे इकडे, पाणी ओढताना दाखवले. आपण जाऊया का त्या विहीरमध्ये? जायचं ना. हे बघ इकडे एक आहे, इकडे काय आहे बघूया. हे बघ हे जाता आहे. आणि इथे कोण आहे? हे बघ बकरी बघ. अरे वा वा. हा बघ चांभार चपला तयार करतोय, बनवते ते दाखवलं इथे. खूप सुंदर असं आहे. खूप बरं वाटलं आहे बघा. बकरी, कोंबडे. पांडुरंगाचं मंदिर आहे इथे छोटंसं. आणि त्याच्यासमोर वासुदेव उभा आहे. हे आता पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर वासुदेव उभा आहे. तुळस पण बघ छान आहे. आहे. अरे हे नांगर आहे. हे जात आहे इकडे. आणि गाय आणि वासरू बा पिल्ल. हा बा इथं बंदूक घेऊन उभा आहे मावळा दाखवलाय. फिरते का? अरे वा वा. हे बघा जाता फिरवते. ह्याच्यात पूर्वीची लोक दळणं करायची. पहिली काही चक्की नसायची, तर ते दाखवलं जातं. हे बघा इथे खूप छान आहे. आणि इकडे ही भाकरी भाजतायत दाखवलंय. खूप छान कलाकृती आहे. तवा आणि चुलीवर भाकरी भाजून भाजताना दाखवलं टाकताना. मी आता इथे या बैलगाडीत चढले. भरपूर दिवसांचं माझं स्वप्न होतं बैलगाडीत चढायचं. खऱ्या बैलगाडीत आहे पण बैल खोटी आहेत. पण ती कलाकृती तयार केलेली खूप छान आहेत पुतळे. अरे अरे याला कुरकुरे पण वाजतोय. खूप छान आहे. मजा येते मजा. इकडे मग फिरा बिल्ला इकडे फिर. हे बघा असे पुतळे पण तयार केलेले आहेत. मावळे पूर्वीचे धनुष्य बाण घेऊन, कोण तलवार घेऊन आहे. हे आपले अरे हे बाई हे पण इथे किती छान आहे. तुम्ही काय आहे ते? पाय लांबते आहे. हां असं. कृष्ण गोविंद हरी हरी श्रीनाथ नारायण वासुदेवा. बाळ किती अप्रतिम दाखवलंय. आणि हा कुऱ्हाड घेऊन सुतार आहे. आणि इकडे हा टोपलीवाला. अरे विहिरीचं पाणी काढलात तुम्ही? काढलात पाणी? हा पहिलेलाच भरलेलं होतं. पाणी छान आहे. हा माझं पिल्लू पाणी काढतोय आता. हे म्हणजे पिल्लू. विहिरीतून आम्ही आता कळशीवरून थोडंसं पाणी काढलंय. हे बघा आता माझ्या पिल्लूने पाणी काढलंय. चल पाणी पाण्याची हे घेऊन चाललेलं दाखवले. हे पूर्वीची लोक असंच ह्याच्यानेच पाणी भरायचे. शेकोटीला बसलेत वाटतं. मी पण बसणार. हां बस.
हे बघ सुपात घेऊन भात पाकडते. आणि हा अप्रतिम असा देखावा आहे. इथे जरूर भेट द्या. आणि कशी वाटली ही कलाकृती. हे बघ धनुष्यबाण मारतोय आणि हा सांगतोय कुठल्या दिशेला मारायचं आहे वगैरे बघ. चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया. बाय.